ओम नमो भगवते श्री वासुदेवाय. ओम नमः शिवाय. याआधी आपण पाहिलं की आकाशवाणी झालीये. पतिसदना ज्या देवकी सतू मिरवित कंसानेशी, तिचा 8वा गर्भ पुढे तुझं नेईल यमसदनासी. आणि कंस अतिशय चिडलेला आहे. अक्राळ विक्राळ रूप धारण केलेलं आहे आणि त्याने देवकीला रथाच्या खाली तिचे केस धरून तिला खाली ओढलेलं आहे. अशा परिस्थितीत ती अतिशय घाबरली आहे आणि तिला असं वाटतं की प्रत्यक्ष समोर मरण उभं आहे आपल्या. त्यांनी तलवार उपसलेली आहे तिच्या अंगावर आता. आणि पुढचं आपण घेऊया आता, की तिची अवस्था कशी होती? फुटले कंकण तुटल्या माळा, धूळ माखली सर्वांगाला, भावी सुखाच्या सर्व कल्पना विस्कटल्यास सहवस्त्रभूषणा. आनंदामध्ये रमली होती नवपरिणीता मुग्धा युवती. क्षणात परिसारे पालटले, अमृत इच्छिता करळ उसळले. पळभर तिच काहीच कळेना, बधीर इंद्रिये सारी. निमिषार्धे मग होत घाबरी, मरण बघून समोरी. जय हरी सुखकंदा. घाम सुटे थरथरे देवकी, कोमल हृदयी भरली धडकी. विवर्ण झाली शब्द फुटेना, जलतरळे भय चंचल नयना. ही देवकी घाबरून गेलेली आहे. डोळ्यात पाणी आलंय, घाम फुटलाय, शब्द फुटत नाहीत, ओठ थरथरतायत तिच्या, सगळ्या अंगाला कापरं भरले. आणि अशा अवस्थेत बाकीचे लोक कितीतरी जमले जन मिरवाया, धजेन एकही पुढती याया. मिरवणुकीत मिरवायला, नटायला, थटायला, मजा बघायला सगळेजण जमले होते. पण आता या परिस्थितीत पुतळे जणू सारे दगडाचे, घोर संकटी कोण कुणाचे. एकही पुढे यायला तयार नाही. जसे दगडाचे पुतळे असतात तसे निश्चल उभे होते सगळेजण. शांत न बसवे वसुदेवाला, तो धैर्याने पुढती झाला. अशा परिस्थितीत, अशा संकटाच्या वेळी वसुदेव कसा बरं शांत बसेल? तो पुढे झाला त्या धाडस करून. संकट भीता सहाय्य करावे, थोरासी हे सहज स्वभावे. ती तर त्यात नवोढा पत्नी. थोर लोक असतात ना, ते संकटात असलेल्या लोकांना मदत करायला पुढे जातात. आणि त्यातून ही तर त्याची नवोढा पत्नी. भागरक्षणे नाना यत्नी, अग्निसाक्ष तर्प तद्भार शिरावर, घ्यावी केवी मग माघार. अग्नीच्या साक्षीने तिचं रक्षण करण्याचं त्यांनी आता नुकतीच शपथ घेतलेली आहे. अशा वेळेला तिला सोडून कसं चालेल? धीर दिला तिच वसुदेवाने, बघुनी प्रेमळ नयने. बोलत कंसा मंजुल वाचा, कर धरून धैर्याने. जय हरी सुखकंदा. नुसती एक प्रेमळ कटाक्ष तिच्याकडे टाकलाय धीर देण्यासाठी. आणि कंसाला गोड शब्दात तो सांगतोय, प्रयत्न करतोय की कंसाचा राग कमी करण्याचा आणि कंसाला समजावण्याचा. कंसा, थोर तुझे महिमान, भोजकुला तू शिरोभूषण. शूर रणी ना कुणी तुझ्या सम, का करीशी मग अनुचित काम. तू भोजकुलाचा शिरोभूषण आहेस, तुझ्यासारखा शूर रणात कोणी नाही. पण मग तू अनुचित काम का करतोयस? आपण फलवेली लावावी, काले ती पुष्पोन्मुख व्हावी. किडके एखादे येईल फळ, गृहीत धरोनी कुणी छेदी वेल. एखादं फळ किडकं येईल म्हणून कुणी वेलच तोडून टाकतं का? आपणच फळवेली लावलेली असेल, ती पुष्पोन्मुख झाली असेल अशा वेळी. वरातीची ही मंगल वेला, थाट येथीचा तुवाच केला. नववधू ही या समयी अधिदेवी, तिलाच का पायी तुडवावी. लग्न समारंभामध्ये वधूवरांना लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणतात. अशा वेळी तू एवढी बरातीची मंगलवेल आहे आणि हा सगळा एवढा थाटमाट तू केलाय. आणि नववधू ही अशा वेळी आधी देवी समजली जाते आणि तिलाच तू पायी तुडवतोस. स्त्री
त्या मोठी सर्वाहुन. भगिनी ही दाकुटी तयातून, कन्ये समलाडकी असावी. तिलाच का रे वध्य गणावी. अरे, स्त्री हत्या ही किती निंदनीय आहे. त्यातून ही तर तुझी धाकटी बहीण आहे. पोटच्या मुलीसारखं तू तिला आतापर्यंत वाढवलंयस. तुझ्यासाठी ती कन्याच आहेस आणि अशा वेळी तू तिला वध्य गणतोस. धरुनी जो हेतू मानसी, हिला बधाया उद्यत होसी. मारून हिजसी साधे तो का, कोण अमरवद या भूलोका. जो हेतू तू मनात धरून हिला मारतोयस ना, का की हिचा 8वा पुत्र तुला ठार मारणार आहे. मग हिला मारल्यानंतर तू अमर होणार आहेस का? जगात कोणी अमर झालंय का आतापर्यंत? मग काय हेतू आहे तुझा? बली धनी विद्वान असे ना, मरण न चुकले कवणा. म्हणून यशासी डाग न लागो, हेच धरावे स्वमना. जय हरी सुख कंदा. कोणी असो, बली असो, धनी असो, विद्वान असो, कोणाला मरण चुकलं नाही आतापर्यंत. पण आपण आयुष्यामध्ये जेवढं आयुष्य देवाने दिलंय, त्यामध्ये आपण आपल्या चारित्र्याला डाग लागू नये, यशाला आपल्या डाग लागू नये असं वागावं. शक्य असूनही इच्छापुरती, संतन दुष्कर्मे आचरती. प्रयत्ने ही जे अशक्य घडणे, यास्तव का मग पापाचरणे. संत कधी दुष्कर्माचं आचरण करत नाही. त्यांना जरी आपल्याला इच्छापूर्तीसाठी शक्य आहे, पण ते करत नाहीत. आ प्रयत्न करूनही जर अशक्य असेल, मग कशाला पापाचरण करायचं? म्हणजे तू कितीही प्रयत्न केला तरी मरण टाळणं अशक्य आहे की नाही? मग त्यासाठी तू का पापाचरण करतोस? सुज्ञा म्हणून विनवित तू ते, जीवदान दे मम भार्ये ते. दीनपणे तुझ कडे बघे की, प्रिय भगिनी ही तुझी देवकी. तुझी धाकटी बहीण आहे देवकी. ती तुझ्याकडे किती आशेने, दीनपणाने बघतीये. तू सुज्ञ आहेस. जीवदान दे माझ्या भार्येला, ही मी तुला विनंती करतो. भाषण परिते सर्व ही विफल, घड्यावरी पालथ्या जसे जल. बी पडले जाऊन खडकावर, कसे फुटावे तयास अंकुर. सगळं भाषण हे विफल झालेलं आहे. पालथ्या घड्यावर पाणी. कंसाच्या डोक्यात काही शिरेल का? खडकावर जर बी पेरलं तर त्याला काही अंकुर फुटतील का? वाळवंट का सुपीक झाले, कितीही जरी त्यासी नांगरले. सुसरीच्या पाठीसी मार्दव, एका भिजुनी जली सदैव. 24 तास पाण्यात भिजून सुद्धा कधी सुसरीची पाठ मऊ झालीये का? वाळवंट कधी कितीही नांगरलं तर सुपीक झालंय का? तसा हा दुष्ट, क्रूर आणि याला कितीही जरी समजावलं, वसुदेवानी किती बोधप्रत किती शहाणपणाचं भाषण केलं, पण त्याच्या डोक्यात काही शिरलेलं नाही. दुष्ट वर्तनी पालट देवी, सौम्य भाषणे पडेल केवी. नवल हेच ऐकून घेतले, इतुका वेळ तयाने सगळे. आश्चर्य आहे की तो इतका वेळ ऐकून घेत होता. ऐकून कसं घेतलं हेच नवल करा तुम्ही. काही त्याच्यावर उपयोग काही झाला नाही, त्याच्यावर कसलाही परिणाम झाला नाही. दूर ढकलून वसुदेवा ते, क्रोधे शस्त्र उगारी. बघवेल न ते म्हणून झाकी, डोळे नगरी सारी. जय हरी सुख कंदा. वसुदेवाला रागाने दूर ढकलून दिलंय आणि शस्त्र उगारलेलं आहे आणि आता देवकीचा आता वध होणार. तिच्यावर त्यांनी शस्त्र उगारलेलं आहे आणि अशा या शेवटच्या क्षणी आपल्याला बघवणार नाही म्हणून सगळे नगरवासी जन डोळे मिटून घेतात आहेत. देवकीची अंतिम किंकाळी, परीनच कोणा ऐकू आली. नाही, त्यांनी डोळे मिटून घेतले, पण त्यांना काही ऐकायला आली नाही देवकीची किंकाळी. आता काहीतरी जोरात अशी जी काही अपेक्षा होती तसं काही झालंच नाही. ध्वनी नवाची सुखवी कर्ण, श्री नारायण जय नारायण, श्री नारायण जय नारायण. वेगळाच नवाच आवाज ऐकायला आला. हे काय? श्री नारायण देवकीची किंकाळी नाही, काही नाही. लोक डोळे उघडून आश्चर्याने बघतात की काय? नारदास बघताच पुढारी, क्रोधासह असी कंस आवरी. शांतविन हृदयास कुणाचे, पवित्र दर्शन सत्पुरुषांचे. नारदांना पाहिलं
आणि क्रोध आवर्ता घेतलाय कंसानी. त्याला शस्त्र आपलं मागे घेतलंय. तुम्ही सांगा कितीही क्रूर कोणी अगदी कंसासारखा जरी असला, तरी पवित्र दर्शन सत्पुरुषांचे त्यांच्याही हृदयाला शांत करू शकतं. हे सामर्थ्य आहे नारदांचं, हे सामर्थ्य आहे सत्पुरुषांच्या दर्शनाचं. श्रीकृष्णाची भावी माता, देवकी सत्या कंसे वधता. विलंब घडता भगवत जन्मा, म्हणून नारदे घेतले श्रमा. नारद आता त्रिभुवनात संचार करतात. त्यांना माहिती आहे, की आता देवकीच्या पोटी हे सगळं चाललेलं आहे. देवकीचा विवाह झालेला आहे आणि आता हिचा आठव्या वेळेला तिच्या पोटामध्ये प्रत्यक्ष भगवंत अवतरणार आहेत. आता देवकीचा जर इथे वध झाला, तर विलंब होईल भगवत जन्मा. त्यामुळे नारदांना इथे धाव घ्यावी लागलेली आहे. स्वीकारून सर्वांचे वंदन, करीती कंसाशी स्मित भाषण. मांडिलेस हे काय भूपते, शस्त्र तुझे ना व्यर्थ कोपते. आता नारद मुनी सांगतायत, विचारतायत त्याला कंसाला, की अरे काय झालं, तू एवढा का चिडलाय? तू राजा आहेस आणि तुझं शस्त्र जे आहे ते असं व्यर्थ कोपत नाही. काय झालं? कंसवदे मज वधील आठवा, गर्भ हिचा नभ सांगे. म्हणून हिला मारून विषपादप, मूळच छेदित अंगे. कंस सांगतायत नारद मुनींना, की हिचा 8वा गर्भ मला ठार मारणार आहे, अशी आत्ताच आकाशवाणी झालीये. म्हणून मी हिला मारून टाकून विषपादप असं मूळच शोधून काढतं. एकदा हिलाच मारून टाकली तर मग पुढचा सगळा धोका टळेल. छे छे कंसा हिला वधोनी, मुनिवर म्हणती तुझीच हानी. पुन्हा कुठेही येईल जन्मा, ठाव तुला का लागेल कसामा. अरे कंसा, तू हिला मारशील तर तुझंच नुकसान आहे. पहा कसं समजावलंय नारदांनी कंसाला. कारण पुढे जे घडणार आहे ते त्यांना घडू द्यायचंय. त्याला सांगितलंय, की हिचा जर वध केला, तर तुझाच नुकसान कसं आहे बघा. आता ही ही मरेल आणि मग ही कुठेतरी जन्माला येईलच ना आणि मग त्यानंतर तिला मुलं होतील, मग तो आठवा. मग तुला कळणार कसं ही कुठं जन्माला आली? तू ओळखणार कसं? आणि मग तू स्वतःचा बचाव करणार कसा? युक्ती तुझसी कथितो यास्तव, हिला बंधनी पतीसह ठेव. अपत्य जय जय होईल याते, तत्क्षणी चिरडून त्याते. म्हणून तुला युक्ती सांगतो ती ऐक. त्यापेक्षा हिला पतीसह बंधनात ठेव, तुरुंगात टाक आणि जे जे ह्यांना मूल होईल ते सगळे चिरून टाक. म्हणजे ही तुझ्या समोर तरी आहे ना आत्ता. तिला आत्ताच मारून टाकलं तर तुझं काय तुला कळणार आहे का ती कुठे जन्माला येईल? त्यापेक्षा तिला डोळ्यासमोर ठेव. सवेच पटले ते कंसाला. पटलं कंसाला. मूर्ख भाळ तो भुलावणीला. वदे दुष्ट तो वसुदेवा, प्रत काय संधी हा तुम्हास संमत. तो बाळला त्या भुलावणीला कंसानी नारदांनी बरोबर त्याचं मतपरिवर्तन केलं. त्याला पटलं. आणि मग कंस म्हणतो वसुदेवाला, की काय तुम्हाला हा संधी म्हणजे हा तह तुम्हाला मंजूर आहे का? वसुदेव ही गांगरला क्षणभर, परिसंमती देई नंतर. पुरुष करी दूरचा विचार, स्त्रीस न बहुधा इतुका धीर. गांगरला क्षणभर काय म्हणावं आता? हे शक्य म्हणजे कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही, की आपली सगळी मुलं हा मारून टाकणार आणि आपण त्याला वचन द्यायचं. पण तरी त्यांनी संमती दिली विचार करून. पुरुष करी दूरचा विचार. स्त्री नाही कदाचित एवढा करू शकत. तो म्हणला, होईल वानच मूल आम्हासी, म्हणत कुणी सांगावे. जगेल होता निश्चय नाही, का करीसे टाकावे. जय हरी सुख कंदा. कदाचित आम्हाला मूलच होणार नाही, कुणी पाहिलंय पुढचं. आणि झालं तरी समजा जगेल कशावरून, की ह्याच्या हातून मरायला. आपण हे आत्ताच आपण काहीच सांगू शकत नाही. हातचं कशाला सोडायचं? आज देवकीचा जीव वाचवणं महत्वाचं आहे. तर त्यामुळे हातचं सोडायचं आणि पळत्याच्या पाठीमागे पुढचा विचार पुढे बघू. आपण आत्ता तरी हा निर्णय घेतोय, की संमती दिलेली आहे कंसाला, की ठीक आहे आम्हाला टाक कारागृहामध्ये. मारून टाकण्यापेक्षा बरं ना.
परी देवकी वदे स्फुंदुनी, सुखे टाक मम कंठ चिरोनी. अपत्यवध कल्पनेमध्ये ही स्त्री हृदयाशी सोसत नाही. अपत्यवध कल्पना सुद्धा ती करू शकली नाही. ते सुद्धा तिला सहन झालं नाही. ती म्हणते, "त्यापेक्षा माझा आत्ताच गळा चिरून टाक. मला नाही हे सहन होणार. मला नाही हा संधी संमत." बंधन त्या करण्या आज्ञा पुन कंस चालता झाला तेथून. त्यांनी सेवेकऱ्यांना सांगितलं, "या दोघांना धरून तुरुंगात डांबा." आणि स्वतः तिथून निघून गेला. तांडण पावलं आपटत. खट्ट धरणी नारद चरण रडे देवकी आक्रंद ओक्सापोक्षी रडते. नारदांच्या पायावर लोटांगण घातलंय म्हणती. धरणी नारद चरण रडे देवकी आक्रंदून माते न धरी मम पाया ते वंदनीय गे तूच आम्हा ते. आता भगवंताची भावी माता आहे. तिने कसे पाय धरलेले नारदांना चालतील की ते तिला माते म्हणतात. माते न धरी मम पाया ते वंदनीय गे तूच आम्हा ते. पूर्ण ब्रह्म परमेश परात्पर उदरी तुझिया अवतरणार प्रसंगाकडे पाहून निष्ठुर बदलो याची मला क्षमा कर. प्रसंगच असा होता त्यामुळे मला असं निष्ठुर व्हावं लागलं. पण परमेश परात्पर तुझ्या हृदयी पूर्ण ब्रह्म तुझ्या हृदयी अवतरणार आहे याचा तू आनंद मान आणि मला क्षमा कर. असं कसे तरी लव शांतवुनी अंतर्हित झाले नारद मुनी. ते अंतर्हित झाले, अंतर्धान पावले. आणि पुढे काय झालं? कंसाने दंपती सत्या नेले कारागारी, भयान भिंती जेथ रक्षिती निज वैभव अंधारी. भयान भिंती, काळा कुट्ट अंधार असलेल्या त्या कारागृहामध्ये सेवेकरांनी त्या नवीन नूतन दंपतीला नेऊन टाकलेला आहे. आकाशासह पृथ्वी जेवी गाढतमी दर्शे बुडवावी, आनंदासह अथवा आशा दुर्दैवाने करणे विवशा. सत्यासह वहा सरला वाणी स्वार्थे जणू ठेवणे कोंडुनी, वसुदेवासह तशी देवकी बंदी केली कंस देवकी. ज्यांनी उपभोगणे विशेष राजमंदिरातले विलास, उदास जीवित जगती तेची विचित्र करणी की दैवाची. आता ही राजकन्या, ही नवीन लग्न झालेलं आहे. यांचं खरं म्हणजे यांचा हक्क आहे यांच्या की अ, राजमंदिरातले विलास त्यांच्या वाट्याला आले पाहिजेत. असं त्यांनी विशेष उपभोगायला पाहिजे. पण झालं काय की त्यांना उदास जीवन त्यांच्या नशिबाला आलंय. किती दैवाची करणी विचित्र आहे. धीराचे ते परी दोघेही त्रासिक कोणी झाले नाही, मधुर वर्तने परस्परांना सुखवित करती कालक्रमणा. ते कसे दोघं धीराचे होते. आता आली या प्रसंगी असावे तत्पर म्हणतात तसे त्या दोघांनी आलेला प्रसंग स्वीकारला आहे आणि जसं आपल्या नशिबाला आलंय तसं ते, परंतु एकमेकांना धीर देत एकमेकांना मधुर वर्तने परस्परांना सुखवित करती कालक्रमण असा काळ चालला. जाती दिवसा मागून राती मासही काही सरले, गर्भवती जाहली देवकी वसुदेवे पाहियले, जय हरी सुख कंदा. असेच काही दिवस गेले, काही महिने गेले निघून आणि लक्षात आलंय की देवकी गर्भवती झालेली आहे. वसुदेवाला जाणवलं. फिकटपण ये बदना किंचित शोभे जणू की कमल रजोवत, मंदगती जाहली मंदतर अलस लोचनी दिसे मनोहर. तिचं वर्णन आहे कशी गर्भवती झाली, कसं तिच्या चेहऱ्यावर तेज आलंय, ती हळूहळू चालतीये, तिच्या लोचनामध्ये थोडासा आळस भरलेला आहे. ही सगळी प्रथम गर्भिणीची ही लक्षणं. प्रिय पत्नी ती प्रथम गर्भिणी आनंदेन च कोण पाहुनी. प्रिय पत्नी ती प्रथम गर्भिणी
कोणाला आनंद होणार नाही बरं? किती आनंदाची गोष्ट ही वसुदैवाच्या जीवनात आता ही प्रथमच घडतीये. वसुदेवाच्या परी हृदयात वचन दिलेले सलत सदोदित. पण वसुदेवाच्या मनात ते वचन जे दिलंय कंसाला, त्याचा सल काही जात नाहीये. तो हा आनंद त्याला उपभोगता येत नाहीये. पुरे दिवसभर गर्भासी शुभानना दे जन्म सुतासी. प्रसूत झाली ती. कीर्तिमंत हे नाव तयाचे लोकी विश्रुत झाले साचे. ते जे पहिलं बाळ आहे त्याचं नाव कीर्तिमंत. आता तुम्ही विचाराल, की हा बाळ जन्मला कधी? त्याचं बारसं झालं कधी? कीर्तिमंत नाव ठेवलं कोणी आणि कधी? तर काय आहे, जन्माआधी प्राण देऊनी ज्याने रक्षियली निज जननी. प्रसिद्ध होण्या त्याचे नाम, नामकरण विधीचे नाकाम. आपल्या स्वतःच्या जन्माच्या आधीच त्यांनी प्राण दिलेले आहेत. म्हणजे वचन दिलेलं आहे प्राण देण्याचं, की अ, माझ्या आईचं रक्षण करण्यासाठी, निज जननीच्या रक्षणासाठी ज्याने प्राण अर्पिले. आता तो कीर्तिमंत नाही तर त्याचं नाव प्रसिद्ध व्हायला दुसरी काय गोष्ट आहे? बारशाचं काय कारण आहे? पाहून मूर्ती मृदुल चिमुकली भान विसरली देवी. अपत्य जन्मा परी स्त्रिया ते तुझे न काही भुलवी. जय हरी सुख कंदा. ती मृदुल चिमुकली मूर्ती पाहून ही देहभान हरपले देवकीचं. चिंती परी वसुदेव मनाते आता उचलणे अवश्य याते. सुतासवे जो अधिक रमेल वियोग तो दुस्सह होईल. वसुदेवाचा विवेक जागा असतो. काहीही झालं तरी त्याच्या बंधनात अडकून पडायचं नाही आपल्याला. आपण वचन दिलेलं आहे, आपल्याला हा पुत्र नेऊन कंसाकडे द्यायचा आहे. आणि जो देवकी या बाळाला जो त्याच्या प्रेमात गुंतेल, तिला जास्त त्रास होईल त्याच्या वियोगाचा. दाबून कष्टे व्यथा हृदातील थोपवून अश्रूंचे ओघळ. निज भार्येच्या अंकावरुनी मूलतये घेतले उचलुनी. धरून कथा व्यथा जी हृदयात आहे ती दाबून ठेवलेली आहे. अश्रूंचे ओघळ त्यांनी थोपवून धरलेले आहेत आणि निज भार्येच्या अंकावरून त्या बाळाला उचलून त्यांनी घेतलंय. पतिमुख दिसता उदास वाणे सर्व ही मग जाणिले तिने. ती पण सुज्ञ होती. तर वसुदेवाचा उदास चेहरा पाहून तिला लगेच सगळं लक्षात आलेलं आहे. हंबरडा फोडून भूतळी नवप्रसूता ती कोसळली. तिने आक्रोश केलेला आहे आणि त्या कल्पनेनीच ती कोसळली, बेशुद्ध पडलेली आहे. बांध फुटे वसुदेव हृदाचा पूर आवरे ना अश्रूचा. परी प्रसंगी वज्राहूनही सज्जन होती कठोर हृदय. वसुदेवाने विचार केला ही बेशुद्ध असतानाच हे उचललेलं बरं. जर ती शुद्धीवर आली तर तिला इथून मूल नेताना ती पाहू शकणार नाही. अधिकच तिला त्रास होईल. आत्ताच तिला नेलेलं बरं. जडपद टाकी पुढे मूर्छिता भार्या ओलांडून ती कंसा सन्मुख नीट येऊनी बालक ठेवी पुढती. जय हरी सुख कंदा. तिच्या अंगावर घेतलंय आणि तिला ओलांडून तिला ओलांडून बालक कंसापुढे नेऊन ठेवलाय. शून्य रवे वसुदेव बोलला बालक हा नवजात आणिला. याचे वाटेल ते करावे शब्द पाळिला निज वसुदेवे. शून्य मनाने वसुदेवाने तो बालक त्याच्या पुढे ठेवलाय. काय वाटलं असेल वसुदेवाला आपण कल्पनाही करू शकत नाही. पण वचन दिलंय ना आणि हा आणलाय, याचं काय करायचं तुम्ही बघा. मी माझा शब्द पाळला. बालक ते पाहता निरागस हात चिमुकले मुद्रा लोभस. मूठ आपुली चोखीत पडले कंस मनी वात्सल्य उपजले. नव नव जन्मलेलं बाळ ते पाहून कुणाला आनंद होणार नाही, कुणाला मोह होणार नाही. अरे दुष्ट अशा क्रूर अशा कंसाला सुद्धा त्या मुलाचा मोह झाला. आणि बरं का ते बालरूप पाहिलं आणि त्याच्या मनी वात्सल्य उपजलं.
वसुदेवासी देई उत्तर, मी न समजता तितका निष्ठुर. हा न्या इतरही सुखे वाढवा, आणून द्या मज परी आठवा. वसुदेवाला म्हणतो कंस, की तुम्ही घेऊन जा या बाळाला. तुम्ही समजता इतका काही निष्ठुर नाही. या बाळाला मारण्याचं मला काही कारण नाहीये. ह्याला न्या, बाकीच्यांना सुद्धा सुखे वाढवा तुम्ही. फक्त मला आठवा मात्र तेवढा आणून द्या. चुंबुन कंसे मृदुल कपवला, बालक दिधला वसुदेवाला. परी हा खल हृदयातील गहिवर, जल टिकते का तप्त शिलेवर. एखाद्या तापलेल्या शिलेवर पाणी टाकलं तर ते किती टिकेल? तसा हा खल हृदयातील गहिवर आहे. ह्या दुष्टाच्या हृदयात आलेलं प्रेम उपजलेलं आहे हे किती टिकणार आहे? कंस विचारा करी मानसी, सोडून देणे उचित नयासी. गाठ असेही शठदेवाते, उलटे सुलटे मोजितील ते. तर म्हणतो, अरे चुकलं माझं. तर वासुदेव चालला बाळाला घेऊन आणि हा विचार मनात करतोय, की ह्याला आत्ता सोडून दिलं तर हे बरोबर नाही. ते शठदेवाशी गाठ आहे बरं का. ते आठवा म्हणजे पहिली पुढून आठवा का मागून आठवा का मधून आठवा, ते उलटं सुलटं मोजतील, काही सांगता येत नाही. आपण काही रिस्क घ्यायला नको. वेगे धाडून निज दूतासी, ओढित आणि वसुदेवासी. आपटिले ते मूल शिलेवर, कोमल काया केली चूर. दूताला पाठवलंय आणि वसुदेवाला परत बोलवून घेतलंय आणि त्यांनी ते मूल उचलून आपटून टाकलं. शोकाकुल वसुदेव कसा तरी झाला परतून येता, कंस करातून सुटेल सुत हा विश्वासची त्या नव्हता. शोकाकुल झालेला वसुदेव कसा तरी परत आलाय. कंसाच्या हातून मूल सुटेल असा विश्वास त्याला आधीपासूनच नव्हता. अशीच काही वर्षे गेली, 6 मुले वसुदेवा झाली. परी उपजत तत् विनाश होय, व्यसनी पुरुषांचे जणू निश्चय. व्यसनी पुरुषांनी जर व्यसन सोडायचं ठरवलं, तर त्यांचा निश्चय किती तात्कालिक असतो, किती क्षणिक असतो, लगेच संपतो तो. तसे यांचा जन्म झाला की लगेच विनाश. जन्म झाला की लगेच 6 मुलं झाली वसुदेवाला, पण उपजताच तत् विनाश होय. दुःखाचे हे कठोर घाले, उभयांनी त्या कसे साहिले. त्या दोघांनी कसे हे दुःखाचे डोंगर पचवले, ठाऊक सगळे त्यांचे त्यांना, काय कल्पना सामान्यांना. त्यांचं त्यांनाच ठाऊक. आपण कल्पनाही करू शकणार नाही मंडळी. 6 मुलं झाली वसुदेवाला आणि ह्या सगळ्यांचा कंसानी जन्मल्याबरोबर विनाश केलेला आहे. इकडे शेषा म्हणे रमावर, घेणे आता मज अवतार. तू तर माझा बंधू सखया, येशील ना मम सहाय्य कराया. आता 7वी वेळ आलीये. आता 6 मुलांचा नायनाट झालाय आणि आता रमावर शेषाला म्हणताय, की आता मला अवतार घ्यायचा आहे. तू माझा भाऊ आहेस की नाही, आता येणार ना मला सहाय्य करायला. शेष करी यावरी उत्तरा, पुरे तुझी संगती श्रीधरा. गेल्या वेळी तुझसह आलो, कनिष्ठ म्हणून सदा कष्टलो. रामावतारामध्ये लक्ष्मण हा शेष आहे. शेषाने लक्ष्मणाचा अवतार होऊन त्याचा धाकटा भाऊ म्हणून त्यांच्याबरोबर सगळे वनवास आधी सगळे दुःख भोगलेले आहेत रामाबरोबर. आणि नेहमी रामाच्या आज्ञेत राहावं लागलं त्यांना, कारण धाकटा भाऊ आहे म्हणून. तर एक अटीवर येतो गावे तू, केले स्मित तै देवे, जय हरी सुख कंदा. शेषाने अट घातली, मागच्या वेळेला मी खूप कष्टलो धाकटा म्हणून. आता मी येतो, पण मी मोठा भाऊ म्हणून येणार आणि माझ्या आज्ञेत तू वागायचे, चालेल का? मग मनोमन नारायणांनी स्मित केलेलं आहे आणि ठीक आहे चालेल म्हणले. मान्य तुझे हे म्हणणे मजसी, जाये देवकीच्या उदरासी. उपजताच की मरण तिथे तर. सांगितलं तुझं म्हणणं मला मान्य आहे, जा देवकीच्या उदरासी ये. कुठं जायचंय शेषानी? उपजताच की मरण जिथे, तिथं पाठवलंय त्याला.
शेष म्हणे माझे रक्षण कर. आता हे वडील बंधू पण नारायणाला विनवतायत, माझं रक्षण कर नारायणा. कंसा पुनत्या लपवाया ते 7व्याच महिन्यात तया ते देवकीच्या गर्भातून नेले, उदरी रोहिणीच्या स्थापियले. कंसापासून लपवण्यासाठी 7व्याच महिन्यात त्या गर्भाचं आकर्षण करून ते गर्भातून नेऊन रोहिणीच्या गर्भात स्थापना केली त्याची. ही वसुदेवाची पत्नी, वसुदेवाची ही आधी पूर्व पत्नी रोहिणी, आश्रयार्थ नंदाच्या सदनी, नंदाकडे ती आश्रयासाठी राहिलेली होती. झाले गर्भाचे आकर्षण, म्हणून सुता म्हणती संकर्षण. आपण जे म्हणतो कृष्णाचे वडील भाऊ बलभद्र म्हणतो, बळीराम म्हणतो, त्यांना संकर्षण असंही म्हणतात. जे व्यंकटेश आहेत तर ते आपले वडील बंधू आहेत नारायणाचे. ते आधी जन्माला आले त्यांच्या आणि ते 7व्या महिन्यात रोहिणीच्या गर्भात नेऊन स्थापना केली. आता कंसाला काय माहिती, कंसाला कळलं की हिला दिवस तर गेलेले होते पण गर्भ जिरला. कंस म्हणे मम दर्प किती हा जिरती गर्भभयाने, आता मात्र राहिले पाहिजे अतिशय सावधतेने, जय हरी सुख कंदा. गर्भच जिरून गेला, त्यामुळे आता यावेळेला प्रश्नच नाही काही. माझा माझा केवढा दर्प आहे, केवढे दरारा आहे माझा, की गर्भ भयानी पोटातच जिरून जातात. ही कंसाची कल्पना आहे. अडसर घालून कारागारा, वर बसवी जागता पहारा, करिता होता सुचेल ते परी स्वस्थता नये मनाते. आता मात्र कंस सावध झालाय. आता 8वी वेळ आहे. आता अतिशय जागरूकतेने आपल्याला डोळ्यात तेल घालून आता आपल्याला लक्ष ठेवलं पाहिजे. सुचे किमपि ना तसे मधुर ही रुचे भोजन, उरात धडकी बरे हृदय पावते स्पंदन, उगीच बहु ओरडा करून सेवका कापवी, न झोप लवये तया सतत आठवा आठवी. त्याला काही सुचत नव्हतं, जेवण गोड लागत नव्हतं, हृदयात धडकी कंसाच्या, एवढा शूर, एवढा ताकदवान, एवढा धनाढ्य बलाढ्य, पण त्याच्या हृदयात कल्पनेने सुद्धा धडकी भरत होती. आणि मग काय करायचा, उगीच आरडाओरडा करून सेवकांवर चिडायचं, ते थरथर कापायचे आणि क्षणभरही त्याला झोप येत नव्हती. सतत 8वा 8वी, त्या 8वा आता येणार आहे जन्माला आणि कृष्णाला आता यायचंय आणि कंसाला धडकी भरलेली आहे. इथे वसुदेव बंधन नावाचा दुसरा सर्ग समाप्त होतो मंडळी. आता पुढचा सर्ग आहे भगवत जनन. आपल्याला कृष्ण जन्माच्या आनंद घ्यायचा आहे, त्यावेळेचं सगळं वर्णन ऐकायचंय. पुढच्या सर्गाची वाट पहा.